नवनीत राणा या कमळ चिन्हावर उभे आहे. हा, बिलकुल तोच पाहिजे. तो काम करो का ना करो, पण आम्हाला तो पाहिजे. नवीन पाहिजे. दिनेश बुक आहेत, हे नवीन आहे, याले चानक दिला पाहिजे. अमरावती जिल्ह्याचा खासदार गुलाबाचा फॉलो आरोप प्रत्यारोप तर चालूच राहतात, पण जो कामाचा माणूस आहे त्याच्याच मागे जनता राहील ना. कोणालाही धरलं तर आपलं बटन आपलं जमते का ते. आधी खासदार नवनीत राणा होत्या, त्यांनी अमरावती जिल्ह्याचा विकास कामं काहीच विकास नाही. तो सत्तारूढ असलेला बरा, जो सत्तेसोबत असलेला खासदार असलेला विकासात जास्त करू शकेल, प्रोत्साह कमी करू शकेल. त्या निधी वगैरे भेटताना सत्तारूढवाल्याला जास्त मिळेल. नमस्कार मित्रांनो, मी किरण होले, जनविकास न्यूज मध्ये आपलं सर्वांचं स्वागत आहे. अमरावती जिल्ह्याचा भावी खासदार कोण, हा आपण ग्राउंड रिपोर्ट घेऊन आज अंजनगाव तालुक्यातील पांढरी खानापूर या गावामध्ये पोहोचलेला आहोत. पांढरी खानापूर या गावातील जनतेकडून आपण जाणून घ्यावं की अमरावती जिल्ह्याचा भावी खासदार कोण असावा, जो शेतकऱ्यांचे, गोरगरीब जनतेचे, युवकांचे प्रश्न मार्गी लागू शकेल. काय सांगाल काका, लोकसभेची निवडणूक लागलेली आहे आणि काँग्रेसमधून बळवंत वानखळे, तर भाजपकडून नवनीत राणा आणि प्रहारकडून दिनेश बुक उभे आहेत. काय वाटते, अमरावती जिल्ह्याचा खासदार कोण असावा? अमरावती जिल्ह्याचा खासदार गुलाबाचा फॉलो गुलाबाचं फुल म्हणजे नवनीत राणा. काय वाटतं, नवनीत राणांनी अमरावती जिल्ह्याकरता काम अमरावती जिल्हा काम करणारच आहे. आमदार बळवंत वानखळे हे सुद्धा तुमचे स्थानिक आमदार आहेत. नाही चला, काय त्यांच्या कामाबद्दल काय तुमचं मत आहे? त्यानं काम भरपूर केले, पण आता असं आहे का बदल झालाच पाहिजे. भाजप पाहिजे आम्हाला. भाजप काम करू शकेल, शेतकऱ्यांचे प्रश्न मार्गी लागू शकेल. होतात ना काही काम होतात. होतात. पाहिजे. नवनीत राणा या कमळ चिन्हावर उभे आहे. हा, बिलकुल तोच पाहिजे. तो काम करो का ना करो, पण आम्हाला तो पाहिजे. शेतकऱ्यांचे प्रश्न मार्गी लावू शकेल. नाही लावले त्यानं मार्गी, तरी आम्हाला आमच्या गावाच्या मानानं तोच पाहिजे. नवनीत राणाच पाहिजे. हा, तोच पाहिजे. काय सांगाल, अमरावती जिल्ह्याचा खासदार तुम्हाला कसा पाहिजे, म्हणजे जो शेतकऱ्यांचे, युवकांचे प्रश्न मार्गी लागू शकेल? काय वाटतं तुम्हाला? दिनेश बुक सर. दिनेश बुक प्रहार म्हणून उभे आहेत, त्यांना प्रहारला पाठिंबा दिला आहे. ते प्रश्न मार्गी लावू चांगला माणूस आहे तो, आपले गोरगरिबाचे जनतेचे प्रश्न मांडू शकतो. काय सांगाल काका, काय वाटतं तुम्हाला, अमरावती जिल्ह्याचा खासदार कोण असावा? काय कोण वाटतं तुम्हाला, तुमच्या मनातले सांगणार तुम्ही, असं काही नवनीत राणा प्रश्न मार्गी लावू शकते अमरावती जिल्ह्याचे? मागील सुद्धा 5 वर्ष त्यांनी खासदारकी भोगलेली आहे. त्या 5 वर्षात त्यांनी कामं केले. ना. काय वाटते, अमरावती जिल्ह्याचा खासदार कसा असावा, कोण असावा? आता नवीन पाहिजे. दिनेश बुक आहेत ना, हे नवीन आहे, याले चानक दिला पाहिजे. दिनेश बुक प्रश्न मार्गी लावू शकेल अमरावती जिल्ह्यात? लावू शकतो. त्याच्या माग बच्चू कडू आहेत ना, ते कास्तकाराचे काम चांगले करून आले. दिनेश बुक शिवसेनेमध्ये होते, शिवसेनेतून त्यांना तिकीट नाही मिळालं, ते प्रहार मध्ये आले. मग शिवसेना त्यांचं काम करणार नाही, मग बच्चू कडूच्या भरोश्यावर म्हणजे प्रहार आणि दिनेश बुक निवडून येऊ शकते? येऊ शकतील ना, काऊन की त्याच्या माग पक्ष आहेत ना. बाकी ते सर्व समस्या ज्या आहेत अमरावती जिल्ह्याच्या, शेतकऱ्यांच्या, युवकांच्या, ते मार्ग. अमरावती जिल्ह्याचे लोकसभेची निवडणूक लागलेली आहे. अमरावती जिल्ह्याचा खासदार कोण असावा? बळवंत वानखळे काँग्रेसमधून आहेत, नवनीत राणा भाजपमधून आहे आणि दिनेश बुक प्रहार मधून आहे. कोण खासदार तुम्हाला वाटतं? आम्हाला तर नवनीत राणाच पाहिजे भाऊ. आम्ही भाजपच्या कट्टर आलो. नाही, तुम्ही भाजपचे कट्टर आहे, पण काही ठिकाणी असा आरोप केला जातो की बा नवनीत राणांनी विकास कामीच केले नाही. विकास आता 5 वर्षापासून तर काही ना काही कामं तर केलेच त्यांनी. काँग्रेसमधून बळवंत वानखळे उभे आहेत. काँग्रेस सरकारमध्ये सुद्धा शेतकऱ्यांचे बरेचसे प्रश्न मार्गी लागले असं सुद्धा बोलले जाते आणि भाजपमधून कुठलेही शेतकऱ्यांचे प्रश्न अद्यापही मार्गी नाही लागले असा सुद्धा आरोप होऊन राहिला. आरोप प्रत्यारोप तर चालूच राहतात, पण जो कामाचा माणूस आहे त्याच्याच मागे जनता राहील ना. कोणालाही धरलं तर आपलं बटन आपलं जमते का ते. म्हणजे तुम्हाला असं वाटतं की पुन्हा नवनीत राणा अमरावती जिल्ह्यात नवनीत राणा खासदार हो. काय सांगा, अमरावती जिल्ह्यात लोकसभा निवडणूक लागलेली आहे आणि आमदार बळवंत वानखळे काँग्रेसमधून उभे आहेत, नवनीत राणा भाजपमधून आहे आणि दिनेश बुक हे प्रहार मधून पाठिंबा आहे. दिनेश बुक आहे. अमरावती जिल्ह्याचा खासदार हा 2024 चा तुम्हाला कोण पाहिजे? दिनेश बुक. दिनेश बुक विकास कामे करू शकतील, शेतकऱ्यांचे प्रश्न मार्गी लागू. 100%, 101%. याआधी खासदार नवनीत राणा होत्या, त्यांनी अमरावती जिल्ह्याचा विकास कामाबद्दल काहीच विकास नाही. काहीच विकास नाही. काँग्रेसकडून बळवंत वानखळे सुद्धा उभे आहेत. हो, दर्यापूर तालुक्यात बळवंत वानखळ्यानं थोडंसं तरी काम केलं. तुम्हाला खासदार म्हणून कोण पाहिजे? दिनेश बुक. दिनेश बुक.
ते प्रश्न मार्गी लावतील हा. शेतकऱ्यांचे. सर्वच 101%. अमरावती जिल्ह्याच्या खासदारकीची निवडणूक लागलेली आहे आणि अमरावती जिल्ह्याकरता भाजपमधून नवनीत राणा, काँग्रेसमधून बळवंतराव वानखेडे आणि प्रहारमधून दिनेश बुब आहे. कसा खासदार असावा जो शेतकऱ्यांचे युवकांचे प्रश्न मार्गी लावतो? खासदारापेक्षा महत्वाचं आहे की इलेक्शन देशाचं आहे आणि देशात सध्या जे एक्झिट पोलचं वारं चालू नव्हतं त्याच्यात मोदी साहेब पुढे दिसून राहिले. मोदी साहेब पुढे दिसत असल्यामुळे इथला स्थानिक खासदार हा भाजपचा असलेला म्हणजे सत्तारूढचा असलेला माझ्या मते तरी बरं राहील. म्हणजे मोदी साहेबांनी म्हटलं की 400 पारचा हा आकडा तो 400 पार राहील किंवा कमी राहील पण बहुमतामध्ये बीजेपीचे नाव आहे. म्हणजे अमरावती जिल्ह्यामध्ये समजा काय वाटतं तुम्हाला? अमरावती तो सत्तारूढ असलेला बरा, जो सत्तेसोबत असलेला खासदार असलेला तो विकासात जास्त करू शकेल, अपोत्साह कमी करू शकेल आणि निधी वगैरे भेटताना सत्तारूढवाल्याला जास्त मिळेल. म्हणजे अमरावती जिल्ह्याचा खासदार म्हणजे तुमच्या मतामध्ये भाजपचा असावा, बीजेपीचा असलेला बरा आहे. पांढरी खानापूर येथील काही लोकांच्या आपण समस्या जाणून घेतल्या आहेत. बऱ्याचशा लोकांनी खासदार नवनीत राणा यांच्याकडे कौल दिलेला आहे की भाजपमधून नवनीत राणा यांनी बरेचसे विकास कामे केले आहे आणि पुढे सुद्धा खासदार नवनीत राणा याच अमरावती जिल्ह्याचे खासदार व्हावे अशी इच्छा बऱ्याचशा लोकांची आहे. तर काही लोकांचं मत आहे की दिनेश बुब हे सुद्धा अमरावती जिल्ह्याचे भावी खासदार व्हावे. त्यामुळे येणारा खासदार कोण हे मात्र आपल्याला येत्या मतदान पेटीवरून माहीत पडणार आहे. मी किरण होले, जनविकास न्यूज करिता अंजनगाव सुरजी, पांढरी. अशाच वेगवान घडामोडी पाहण्यासाठी आताच आमच्या जनविकास न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा आणि रहा रोज अपडेट.